नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण 36 जिल्ह्यातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस। जरांगेंचा मोर्चा पुण्याच्या एरवडा परिसरात दाखल। मोर्चाचा आज लोणावळ्यात मुक्काम। जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, अन्याय न करता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मागासवर्ग आयोगाकडून त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। ओबीसीतून मराठा आरक्षणाला आमचा कायम विरोध। सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास 4 कोटी ओबीसी आंदोलक मुंबईत येणार, बबनराव तायवाडे यांचा इशारा। आमच्या आरक्षणाचं सरकार संरक्षण करणार नसेल तर राजकीय आखाड्यामध्ये उतरू, आमचं आरक्षण वाचवा, अन्यथा सरकारला घरचा रस्ता दाखवणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। पुण्याच्या भोरमध्ये मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रशिक्षण। प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज 150 घरांचं सर्वेक्षण करण्याचं टार्गेट। मराठा सर्वेक्षणासाठी 5000 प्रगणकांची नियुक्ती। 85 नोडल अधिकाऱ्यांची सर्वेक्षणावर नजर असणार। नागरिकांनी प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। कोल्हापुरात एसबीसीसी ॲपमधून सर्वेक्षण करताना शिक्षकांना तांत्रिक अडचणी। सर्वेक्षण 25 घरांचं, मात्र सर्व्हरवर दिसतेय केवळ 30 कुटुंबांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी। मोबाईल नंबर ॲपला रजिस्टर्ड झाला नसल्यानं सर्वेक्षणामध्ये अडचणी। चंद्रपुरात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात। 4000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर 270 अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक। अहमदनगर जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी 11300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी तर अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप कामच सुरू केलं नसल्याचं समोर। 154 प्रश्नांची उत्तरं ठरवणार, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण। तांत्रिक अडचणींवर मात करत सर्वेक्षण सुरू, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बुलढाण्यात मराठा मागासलेपणाच्या सर्वेचा शाळांना फटका। शिक्षकांना सर्वेचं काम लागल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, पर्यायी व्यवस्था करण्याची पालकांची मागणी। अकोला जिल्ह्यासह क्षेत्रात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। सर्वच यंत्रणांनी सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक सर्वेक्षण करावं, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे यंत्रणांना निर्देश। जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयाला टाळं ठोकलं। संपर्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या उपोषणाला महाजनांनी भेट न दिल्यानं समाज बांधव संतप्त। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, आंदोलकांचा निर्धार। नाशिकमधून हजारो मराठा आंदोलक मोर्चात सहभागी होण्यासाठी पुण्याकडे रवाना। 26 तारखेपर्यंत आरक्षण दिल्यास गुलाल उधळू, नाहीतर मुंबईत धडकणार, आंदोलकांचा इशारा। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून चित्ररथासह समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। चित्ररथामध्ये स्टेज आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्याची व्यवस्था। सोलापुरात आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाची निदर्शनं। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गट आक्रमक। ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना दिलासा। बडगुजरांसह इतर दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर। पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावी शेतात रमले। उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी एकनाथ शिंदे 2 दिवस दरे आपल्या गावी मुक्काम। अजित पवार उद्यापासून खासदार अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात। कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर अजितदादा पहिल्यांदा शिरूरच्या दौऱ्यावर। अजितदादांच्या उपस्थितीत उद्या जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा। नागपुरात अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा 51वा दिवस। चौकात अंगणवाडी भरवत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं 52 दिवसांपासून आंदोलन सुरू। प्रशासनाचं मात्र याकडे जाणीवपूर्वक वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 4 डिसेंबरपासून आंदोलन सुरू। मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका सहभागी। भंडाऱ्यात आशा सेविकांचं भंडारा जिल्हा परिषदेसमोर 13 दिवसांपासून आंदोलन। जोपर्यंत मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय। पालघर पंचायत समितीच्या मासिक सभेवर समिती सदस्यांचा बहिष्कार। गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकरांच्या मनमानी कारभाराविरुद्ध सदस्यांची आक्रमक भूमिका। ग्रामसेवक पुरस्कारांची फाईल सभापतींना न दाखवता परस्पर वरिष्ठांकडे पाठवल्याचा आरोप। अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही। आमदार सुनील शिंदेंची माहिती, तर संजय राऊत 28 जानेवारीला अहमदनगर दौऱ्यावर।
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, काँग्रेस नेत्यांची मागणी. स्थानिक नेत्यांकडून मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद यांची भेट. ठाकरे गटाकडे मतदारसंघ जाऊ न देण्याचाही आग्रह. साताऱ्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही महेश शिंदेंचं जोरदार स्वागत. आणेवाडी टोल नाक्यावर आमदार महेश शिंदे यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत. सांगलीमध्ये नवीन वर्षातील बेदाणा सौद्यांना प्रारंभ. नवीन वर्षातील पहिल्या सौद्यात बेदाण्याला उच्चांकी 160 रुपयांचा दर. परभणीमध्ये गायरान जमीनधारकांच्या विविध मागण्यांसाठी आठवले गटाचा मोर्चा. गायरान आणि झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत आठवले गट आक्रमक. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील सियाराम सिल्क लिमिटेड कंपनी विरोधात कामगार आक्रमक. पगारवाढ न केल्यानं कामगारांचं 3 दिवस काम बंद आहे. वाशिममधील पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. येत्या 2 महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण करून अतिक्रमण हटवणार. तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना दिलं पत्र. धुळ्यातील रहीमपुरे गावाचं रामनगर असं नामांतर. ग्रामसभेत नामांतराचा एकमतानं निर्णय. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नामकरण सोहळा. लातूर जिल्ह्यात 1,71,000 नव्या मतदारांची नोंद तर 99,000 मतदारांची नावं वगळली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ईव्हीएम मशीन दाखल. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू. नांदेडमध्ये महिलांसह नवमतदारांच्या नोंदणीचा टक्का वाढला. जिल्ह्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 20,948 नवमतदारांची नोंद या ठिकाणी झाली. चंद्रपूर जिल्ह्यात नव्या मतदारांचा टक्का वाढला. विविध महाविद्यालयांमध्ये राबवलेल्या नोंदणी अभियानामुळे नव्या मतदारांची संख्या वाढली. ग्रामपंचायतीचा कर न भरल्यानं अमरावतीच्या रेवसा ग्रामपंचायतीचे 5 सदस्य अपात्र. अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकाच वेळी 5 सदस्य अपात्र झाल्यानं गावात खळबळ. खानदेश साहित्य संघाकडून जळगावच्या अमळनेरमध्ये पहिलं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं आयोजन. 27 आणि 28 जानेवारीला संमेलन होणार. गझल संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड.